महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दौंड तालुका पाटस पाटील मळा या ठिकाणी 2 वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या कमी भावात जमिनी विकत घेऊन मोठ्या उद्योगासाठी एकटा करण्याचं काम सध्या जोरात चालू आहे। यामध्ये पाटण स्टेशन लोहमार्गाच्या शेजारच्या मोठ्या उद्योगाचा शेत जमिनीवरती डोळा असल्याचं दिसून येत आहे। या जमिनीचा ताबा घेण्यासाठी दौंड, शिरूर, श्रीगोंदा तालुक्यातील सराईत गुन्हेगार या परिसरात तळ ठोकून आहेत। जमिनी खरेदी विक्री करणारा महारथी पोलीस प्रशासन आणि गुन्हेगार यांना एकाच खिशात घालून मिरवताना दिसत आहेत। पाटस स्टेशन ते पाटील मळा या भागामध्ये सुमारे 60 एकर जमीन हस्तगत केल्याचं दिसत आहे। अशा जमिनी खरेदी विक्रीमुळे दौंड महसुली अधिकाऱ्यांना चांगले सुगीचे दिवस आले आहेत। आज गुरुवार दिनांक 11 रोजी पाटील मळ्यातील पुन्हा एकदा पोलीस, महसूल अधिकारी आणि सराईत गुन्हेगार यांना एकत्रित घेऊन शेत जमीन महिलांना कायद्यातील कोणतीही नोटीस न देता दहशतीखाली एका बड्या उद्योजकाला जमिनी हस्तगत करून दिली। शेतकरी महिलांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात दिसून आला, मात्र पाटस गावातील एकही नेता महिलेच्या मदतीसाठी आला नाही। भविष्य काळामध्ये पाटस आणि कानगाव परिसरातील शेतकरी महिला असुरक्षित राहतील की काय, असा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे। नमस्कार, दौंड तालुक्यातील पाटस या गावात मी आता पाटस गावचा शेतकरी आहे आणि मी इथे उभा आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल अतिशय मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे। जणू काही इथे कुठं बॉम्बस्फोट झाला आहे किंवा गोळीबार झाला आहे अशी अवस्था झाली आहे। आणि हा विषय फक्त एवढाच आहे, एका कंपनी वेस्ट पीक रिएल्टर्स या कंपनीने तहसीलदाराकडे मागणी केली की येथील शेतकरी बाबा आम्हाला कंपाऊंड घालून देत नाही। त्या संबंधित तहसीलदारांनी अतिशय चुकीचे असे आदेश दिले। म्हणजे ते आदेश मी आता 2 दिवसात मी उपोषणाला बसणार आहे आणि ते सगळ्या समोर आणणार आहे मी की तालुक्यात चालतंय काय। तालुक्यात शेतीला पाणी नाही, लोकांना लाईट नाही, परंतु शेतकऱ्यांना धारीवर धरून आणि या कंपन्यांना गबरगट्ट लोकांना कोण मदत करते नक्की? तहसीलदार कसे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय देतात? आणि आम्हाला अक्षरशः आमच्या मुलाबाळांच्या अवस्थेत की बेकार आहे। आमचा इथून पाण्याचा पाट आहे, म्हणजे खडकवासला पाटबंधारे विभागाचा आमचा पाट आहे, हा पाटसुद्धा बंद करायचा आला आहे। तसंच आमचा शिवरस्ता आहे, शिवरस्त्याचे पेपर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना देत होतो, त्यांनी आमचे पेपरसुद्धा घेतले नाहीत, त्यांनी आमच्या कुठल्याही महिन्यांना ऐकून घेतले नाही। आणि तहसीलदार साहेबांचा आदेश आहे आणि तुम्ही स्टे आणा। आता आम्ही सामान्य शेतकरी आम्ही काय स्टे आणणार? आम्ही त्यांना समजून सांगत होतो आमचं शिवरस्ता आणि पाट सोडा आणि तुम्ही कंपाऊंड करा, पण हे न ऐकता तुम्ही पाठीमागे बघतात किती मोठा फौजफाटा आहे। त्यांनी आमच्या दमदाटी केली किंवा प्रेशर आणलं। आमच्या लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही 8 टाकू, मला तर म्हणले की आबाई पाटील तुम्हाला तर आम्ही आजच टाकणार। ठीक आहे म्हणलं टाका, पण मी आता तुम्हाला एक बाईट देऊन तालुक्याला सांगू इच्छितो आणि माझ्या गावाला सांगू इच्छितो की तुम्ही एक लक्षात घ्या, जी वेळ माझ्यावाली ही सगळ्यांवर येणार आहे आणि हा अतिशय मोठा अन्याय आहे। या विरोधात आम्ही तहसीलदार कार्यालय दौंड आणि जिल्हाधिकारी पुणे येथे आम्ही अमरण उपोषण करणार आहे। पाटस आणि कानगाव भागामध्ये आमची शेती आहे, वडलोबारची शेती आहे, ती आम्ही पिकवतोय आणि ह्या कंपनीने इथे येऊन आमचा जो पाटबंधारा आहे पाण्याचा आणि शिव्याचा जो रस्ता आहे तो अडवलेला आहे। तो आमची फक्त एवढीच विनंती की ती त्यांनी आम्हाला मोकळी करून द्यावी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।